कर्दळकाळ. क्राईम पेट्रोल न्यूज. नमस्कार, आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज. पाहूयात महत्त्वाची बातमी. गुंड शरद मोहोळ याच्या खुनाचा बदला घेण्याचा कट पोलिसांनी उधळून लावलाय. या प्रकरणी शरद मोहोळ याच्या साथीदाराला गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने अटक केली. ओंकार मोरे असे या गुन्हेगाराचं नाव आहे. ओंकार मोरे याच्यावर अपहरण, मारमारीचे गुन्हे दाखल आहेत. शरद मोहोळ याच्या गेल्या वर्षी 5 जानेवारी रोजी कोथरूडमधील सुतारदरा परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. मोहोळ याचा खून वर्चस्वातून तसेच वैमनस्यातून झाल्याचे तपासात उघडकीस आलं होतं. शरद मोहोळ याच्या खून प्रकरणात गुन्हे शाखेने गुंड विठ्ठल पवार, गणेश मारणे, मुन्ना पोळेकर यांच्यासह 10 जणांना अटक केली. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली. सध्या हे आरोपी येरवडा कारागृहात आहेत. शरद मोहोळ याच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी 4 जानेवारी 2025 रोजी शरद शिवाजी मालपोटे वय 29 आणि संदेश लहूकडू वय 24 दोघे राहणार कोथरूड यांना खराडी परिसरातून अटक केली होती. त्यांच्याकडून 2 पिस्तूल आणि 7 जिवंत काडतुसे जप्त केली होती. खराडी पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल केला होता. या दोघांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी शरद मोहोळ याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मध्य प्रदेशातून पिस्तुले आणली असल्याचं सांगितलं. त्यांच्याकडून आणखी 3 साथीदारांची नावे गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यांचा शोध गेले काही महिने पोलीस करत होते. गुन्हे शाखेच्या युनिट 2 चे पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी आणि शंकर कुंभार यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी वॉन्टेड असलेल्या ओंकार मोरे याला सुतारदरा येथे पकडले. त्याच्याकडून 40,800 रुपयांचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. शरद मोहोळ याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आखलेल्या कटातील आणखी दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.